कोणार्क, अपना शहर अपनी बातें। शिवाजी महाराजांचा, क्रांती सूर्य ज्योतिबा फुल्यांचा, क्रांती सूर्य ज्योतिबा फुल्यांचा स्वागत होत आहे। ज्येष्ठ पत्रकार निखिल देवागळे यांचं स्वागत आपण सगळे टाळ्या वाजवून करूया। टाळ्या निर्भीड पत्रकार, लोकशाही पत्रकार, भिन्नारा पत्रकार असे पत्रकार म्हणजे निखिल वागळे साहेब। त्यांचा चॅनल इकडच्या मनोरंजन लोकांनी बंद केलं तरी देखील ते आज देखील मॅक्स महाराष्ट्रातून आणि मॅक्स महाराष्ट्र आणि त्यांच्या मानसाला वाटणाऱ्या जाती धर्माचा बोलवता येत नाहीये तरी आपण सर्वांनी सकल बांधतो विनम्र आवाहन करतो की आपण आम्हाला समजून घ्यावं आणि आदरणीय निखिल वागळे सर, आदरणीय श्याम दादा आणि मंचकावर सर्वांना आणि कार्यक्रमाची सुरुवात अलर्ट साहेब व्यवस्थित घ्या का जरा। थोडं घे तू। इकडे समोर बघा सर। श्याम दादा आणि माझे पत्रकार मित्र किरण सोनावणे आणि या व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर, आधी मी संयोजकांचे आभार मानतो एवढी मोठी भव्य सभा केल्याबद्दल आणि चोख व्यवस्था ठेवल्याबद्दल। आणि मगाशी श्यामदादांनी आभार मानलेच आहे, पण मी पुन्हा एकदा मानतो आणि मला मानणं खूपच आवश्यक आहे, कारण पोलिसातला फरक मी या शहरात बघतोय। उल्हासनगरच्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो, जरा जास्तच व्यवस्था केली आहे तुम्ही, पण चांगलं आहे। याचं कारण लोकशाहीच्या बाजूने बोलणारा जो माणूस आहे त्याचं संरक्षण करणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे। कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करणं म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात असलेल्या गुंडांना जेलमध्ये पाठवणं, कायदा सुव्यवस्थेच्या बाजूने बोललेल्या वक्त्याला थांबवणं नाही, हे लक्षात घ्या। जे पुण्याचे पोलीस करत होते आणि परवा गोरेगावचे आमचे मुंबईचे पोलीस पण चांगले आहेत असं माझ्या लक्षात आलं, कारण ते म्हणाले की आज तुमची इथे सभा आहे गोरेगाव मध्ये आणि आम्ही त्यामध्ये काही होऊ देणार नाही, त्यांनी होऊ दिलं नाही। आताही इथल्या पोलिसांनी ही चोख व्यवस्था केली आहे। मला असं वाटतं की आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीतले पोलीस हे असेच असायला हवे, जे लोकशाही प्रेमींचं संरक्षण करते। धन्यवाद तुम्हाला। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।